नमस्कार मित्रांनो, मी जनार्दन काशीत स्वागत करतो तुमचं आपलं JK7598 या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा व्हिडिओ हा कुठल्याही अर्निंगबद्दल किंवा कुठल्याही पर्सनल बुकिंग याच्यावरती होणार नाही आहे. हा व्हिडिओ एका खास टॉपिकवरती होतो आहे मित्रांनो. आणि मला काही दिवसापूर्वी एक कमेंट आलेली, चांगली कमेंट होती ती. मी काय त्या कमेंटचं असं वाईट बोलत नाही, मी तिचा स्क्रीनशॉट देतो इथं. तुम्ही व्हिडिओ पॉज करा, ती कमेंट पूर्णपणे वाचा आणि मग माझा व्हिडिओ पुढे बघा. तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि आपल्या या चॅनलवरती ओला उबेर रिलेटेड व्हिडिओ असे येत असतात. अर्निंगच्या वगैरे असे व्हिडिओ येत असतात. पर्सनल बुकिंग, काय बिझनेस कसा करायचा, काय करायचा, थोडेफार जो काही मला अनुभव आहे माझा 7, 8, 10 वर्षामधला, तो मी तुमच्याशी शेअर करण्याचा एक छोटासा प्रयत्न करत असतो. आणि त्याच्यामध्ये काही कमी जास्त होत असेल किंवा काही माझ्याकडून काही बोलण्यात चुकत असेल किंवा जरी अजून काही कुठल्या गोष्टी म्हणजे असं थोडंसं एखाद्याला हर्ट झाल्यासारखं होत असेल, तर त्याच्याबद्दल मी प्रथम तुमचं सर्वांचं माफी मागतो. आणि असं काही कमेंट त्यांची मला काही एवढी घाण नव्हती किंवा वाईट नव्हती, असं नाही. कमेंट चांगलीच होती, त्यांनी मस्त सजेशन दिलेलं. मी स्क्रीनशॉट दिला आहे, तुम्ही तो बघा. आणि तर ठीक आहे, आपण आता व्हिडिओला सुरुवात करू. तर त्या कमेंटमध्ये त्या दादांचं असं म्हणणं होतं की तुम्ही अर्निंग नका दाखवू. अर्निंग दाखवून गावाकडची पोरं फसतायत, गावाकडून येत आहेत, इथं गाड्या घेत आहेत आणि गाड्या घेऊन त्यांना पाहिजे असा बिझनेस होत नाही आहे किंवा धंदा होत नाही आहे. तर मला पण मान्य आहे त्या गोष्टीचं, कारण खूप लोक येतात बिझनेसमध्ये फसतात. हे बघा, बिझनेस कोणताही बिझनेस करायचा असेल तर तुम्हाला अगोदर त्या गोष्टीचा अनुभव पाहिजे. कोणताही असू द्या, मग तुम्ही साधा छोट्या वडापावची गाडी जरी टाकायची असेल ना, तरी मी सांगतो तुम्हाला त्याचा थोडाफार तरी अनुभव पाहिजे. तुम्ही कुठंतरी कोणाच्या तरी गाडीवरती जाऊन काम केलं पाहिजे. किंवा ओला उबेरचं बिझनेसचं मित्रांनो एक गणित असं आहे की तुम्हाला सुरुवातीला अगोदर हे बघायला व्हिडिओमध्ये चांगलं वाटतं. आज 4,000 झाले, 5,000 झाले. त्या दादांचं काही चुकीचं नाही, एकदम बरोबर आहे. मी तर सॅल्यूट करतो त्या कमेंटला. त्यांनी खूप छान त्यांनी एक तळमळ अशी त्या कमेंटमधून व्यक्त केली. त्यांच्या मनातली तळमळ मला समजली. मला समजलं त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे, काय नाही. पण मित्रांनो असं सांगतो की तुम्ही जर एखादं कुठलं काम करत असेल तर त्याचा पहिला अनुभव घ्या. असं नाही की माझे आज 4,000 झाले, 5,000 झाले म्हणून तुम्ही उद्या गाडी घ्याल आणि चालवाल आणि परत 4,000 5,000. शक्य नाही मित्रांनो, अजिबात शक्य नाही. त्याच्यासाठी तुम्हाला खूप खूप प्रयत्न करावे लागतील, खूप हे करावे लागेल. आणि हा व्हिडिओ तसा मित्रांनो मी बाहेर बनवतो आहे, गाडीमध्ये वगैरे नाही. गाडी आपली लावली आहे तिकडं, कारण आपण एक पर्सनल बुकिंग घेऊन आलो आहे. हात दुखतो आहे, हातात पकडला आहे मोबाईल, पण थोडासा मोबाईल हलतो आहे, घ्या सांभाळून. तर हां, आपला विषय होता की आपण पर्सनल बुकिंग म्हणजे अर्निंग नका टाकू. अर्निंग टाकायचा माझा उद्देश मित्रांनो हाच आहे की तुम्ही बघा ना, 10-12 तास काम करायचं आहे किंवा 7-8 तास काम करायचं आहे आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला एवढे पैसे होत आहेत, तेवढे होत आहेत, पैसे दिसायला दिसत आहेत तुम्हाला, 3,000 दिसतात, कधी 4,000 दिसतात, कधी 7,000 दिसतात, कधी 8,000 दिसतात. पण त्याच्यामागची मेहनत पण तशी आहे मित्रांनो. एक टायमाचं जेवण मिळत नाही एक वेळेला. कधी मुंबईसारख्या ठिकाणी जर तुम्ही गेला तर गाडीमध्ये तासनतास बसून राहावं लागतं. वॉशरूमचं प्रॉब्लेम असतील, जे काही गोष्टी असतील त्या गोष्टी सगळ्या फेस करत या गोष्टी तर करावं लागतात. आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये त्या जे काही अडचणी असतात त्या सगळ्या तर गोष्टी आम्ही व्हिडिओमध्ये नाही दाखवू शकत. तुम्हाला फक्त आम्ही आमचे आकडे दाखवतो. आता काही लोक म्हणतील की तुमचे बाबा व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी तुम्ही या गोष्टी करता. व्हिडिओ व्हायरल होण्याचा विषय नाही मित्रांनो. मी व्हिडिओ हा यूट्यूब बनवतो आहे, बरोबर आहे, व्हिडिओ बनवतो आहे की माझे बाबा व्हिडिओ बनवून मी त्याच्यात इन्कम करेल किंवा माझे काय सबस्क्रायबर वाढतील, माझं अर्निंग चालू होईल. तो माझा त्याच्यात मूळ उद्देश नाहीच आहे. माझा मूळ उद्देश हा आहे की आपण पण आपल्या मेमरी असतील, माझ्या मेमरी असतील. आज मी इकडे एखादं पर्सनल बुकिंग घेऊन आलो आहे, ही माझी मेमरी मला परत कधी पण उपयोगाला पडेल ना. कायम ती मेमरी माझी साठवली जाईल किंवा राहील. कारण मी असं किती भाडे केलं आपल्या काय लक्षात राहत नाहीत गोष्टी मित्रांनो. आपल्याला कळतं की बाबा हां, या ट्रिपला आपण एवढे पैसे घेतले, हा व्हिडिओ बनवला होता आपण, त्याच्यात आपण जाऊन बघू शकतो किती पैसे घेतले ते, काय घेतले ते.
कसं आपण काम केलं होतं, ह्या मेमरीसाठी हा व्हिडिओ बनवण्याचं माझं उद्देश आहे. मला अर्निंग भेटेल, मी पैसे कमवेल वगैरे अशा गोष्टीचा नाही. आणि प्रश्न राहिला गावाकडून येऊन इथं काम करण्याचा किंवा गाड्या घेण्याचा, तर गावाकडून माझं तर पहिलंच मत आहे, मी ह्याच्या अगोदर पण व्हिडिओ बनवला आहे, की तुम्ही आल्या गाड्या नवीन घेऊ नका, अजिबात नवीन गाडी घेऊ नका. कोणाची तर तुमच्या ओळखीचं असेल, मित्र असतील, कोण दोस्त असतील किंवा कोण अजून तुमचे रिलेटिव्ह असतील, त्यांच्याकडे या, त्यांचं काम बघा. स्वतः का तुमच्या आय डी ओला उबेरमध्ये लायसन असेल तर त्याच्यात ओपन करा, तुम्ही काम करा अगोदर. महिना, 2 महिने, 4 महिने, 6 महिने कोणाची तरी गाडी रेंटवर घ्या चालवायला. भरपूर गाड्या मिळतात मार्केटमध्ये. आज अशी लोक आहेत ना की बाबा पार्ट टाईम जॉब करतात आणि 8 तास जॉब करून पुन्हा गाड्या चालवतात सकाळ संध्याकाळ, असं पण लोक आहेत. अशा पण गाड्या तुम्हाला जर पाहिजे असतील तर त्या पण भेटतील. त्याच्यावरती तुम्ही काम करा. त्याच्यावरती काम केल्यानंतर तुम्हाला आयडिया येईल की बाबा हा बिझनेस कसा आहे, काय आहे, आपण करू शकू, ह्या बिझनेसमध्ये आपण सर्वाईव्ह होऊ शकू का. तरच ह्या गोष्टींमध्ये तुम्ही हात घाला. नवीन गाडी खरंच घेऊ नका मित्रांनो. कारण नवीन गाड्या, आज मी एवढे दिवस कंपनीला गाडी चालवत होतो, मला काही वाटत नव्हतं. चांगलं मस्तपैकी महिन्याला पेमेंट येत होतं वगैरे, माझं बाकीच्या गोष्टी सगळं व्यवस्थित चाललं होतं 5-6 वर्ष. पण आता माझं कंडिशन, आता सध्या तुम्हाला सांगतो, माझी गाडी पण आता कंपनीतून बाहेर निघलेली आहे. कारण 4-4.5 वर्ष झालं गाडीला, आणि पॅकेज आता ते बंद झालं आहे. आणि मी पण आता सध्या बाहेर ओला उबेरच करतो आहे. आज तो नवीन आल्यानंतर गावाकडून जशी अवस्था असते ना, तशीच माझी पण आज अवस्था आहे, कंडिशन आहे. मी पण कधी एवढा फ्रस्ट्रेट होऊन जातो ना. आता कालच मी एक व्हिडिओ बनवला आहे, 1600 का 1700 रुपये माझी अर्निंग झाली दिवसभरात. हां, माझं काम होतं थोडंसं संध्याकाळी, त्यामुळे मी गेलो, तो प्रश्न वेगळा आहे. पण नाही मित्रांनो, या गोष्टी सहजासहजी मॅनेज होत नाहीत. आज CNG आहे, आज खर्च आहे, तुमचा ओलाचा रिचार्ज आहे, उबरचा रिचार्ज आहे. तुम्हाला सांगतो, आज जर दिवसभरामध्ये 200 किलोमीटर जर गाडी चालवायची असेल ओला उबेरमध्ये, मी सांगतो, तर तुम्हाला 1000 रुपये खर्च तुमचा कुठे गेला नाही. रिचार्ज आणि CNG 200 किलोमीटर, 200 किलोमीटर बोलते, 2चे रिचार्ज आणि CNG, आणि 2 ॲपचा रिचार्ज करून पण त्याच्यात बुकिंग नाही आहेत मित्रांनो. 1000 रुपये तर तुमचा आज खर्च आहे. 1000 रुपये खर्चामध्ये जर तुमचं 3000 3,500 रुपये बिझनेस होतं, नाही होत 3000. मी सांगतो 3000 बिझनेस करायला सध्याच्या कंडिशनला, मार्च एप्रिल या कंडिशनला खूप अवघड आहे. कारण मी करतो आहे आता, मला माहिती आहे, कारण बरोबर मी 1 तारखेपासून हेच काम करतो आहे. तर माझा आता असा म्हणजे माझा असा उद्देश नाही की अर्निंग दाखवून तुम्हाला त्याच्यात बिझनेसमध्ये ओढायचं किंवा यायचं, असं मी म्हणणारच नाही तुम्हाला. तर माझं असं बोलण्याचं मत आहे की मी अर्निंग दाखवतो. आता काही लोक व्हिडिओ बनवतात, अर्निंग नाहीत दाखवत, नुसतं हे केलं, ते केलं, ट्रिप केलं, हे केलं, ते केलं. मला तसं ते पटत नाही. जी काय आहे ना, माझे 1000-1500 झालेली ती पण अर्निंग मी दाखवतो आहे तुम्हाला. असं नाही की माझे 4000-5000 झाले तरच मी अर्निंग दाखवतो आहे किंवा तरच व्हिडिओ बनवतो आहे. माझी जी काय सध्या परिस्थिती आहे ना, त्याच्यावरती पण मी व्हिडिओ बनवतो आहे. हे बघा, कोणताही बिझनेस हा वाईट नसतो. मला हे म्हणायचं आहे, तुम्ही हा बिझनेस सोडून द्या, तुम्ही दुसरा कुठल्याही बिझनेसमध्ये गेला तर तुम्हाला ह्या गोष्टी फेस करावं. हे चढ उतार असतातच बिझनेसमध्ये. त्याच्यात तुम्ही सर्वाईव्ह कसं करता याच्यावरती, तुमच्यात काय पोटेन्शियल आहे किंवा तुमच्यामध्ये काय कला आहे किंवा तुम्ही काय करू शकता, ह्याच्यावरती गोष्टी आहे. आता माझं उदाहरण सांगतो. माझं 12वी शिक्षण झालं आहे, माझी काय शाळा जास्त झालेली नाही, कुठं ग्रॅज्युएशन वगैरे केलं नाही. त्याच्यामुळे आपण कुठं जाऊन दुसरीकडे कुठे जॉब करायचा वगैरे होऊ शकत नाही आपल्याला. आपल्याकडे कला काय होती, ड्रायव्हिंग कला होती, त्यामुळे लायसन होती आपल्याकडे गाडी आपण गाडी चालवण्याचा हे घेतला, निर्णय घेतला. याच्या अगोदर माझी स्टोरी तशी जर तुम्हाला सांगायची झाली ना तर खूप वेळ लागेल, 2 तास लागतील. तसे ॲक्च्युली मी एक छोटासा व्हिडिओ माझ्या ह्याच्यावर बनवलेला पण आहे सुरुवातीचा, की बाबा माझ्या सुरुवातीपासून मी कसं स्ट्रगल केलेलं आहे. तर माझ्या 12वीच्या शिक्षणाच्या याच्यावर आणि लायसनवरती मला जर महिन्याला 30-40 हजार रुपये भेटत असतील तर मला बाहेर कुठं कोण देणार आहे 30-40 हजार रुपये. आणि गावाकडे पण कंडिशन तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, गावाकडे पण सध्या बिझनेस बिलकुल शेतीची अवस्था, पाण्याची अवस्था, सगळ्याच गोष्टीचं खूप प्रॉब्लेम चालू आहेत. आणि तर आता कसं आहे, माझं लग्न झालं आहे, 2 मुलं आहेत, शाळा आहे, मुलांचा खर्च आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे आपल्याला त्या गोष्टी सगळ्या फेस करूनच आपल्याला या गोष्टी कराव्या लागतात. तर माझा उद्देश अर्निंग दाखवण्याचा हा नाही, हा तुम्ही डोक्यातून विषय काढून टाका. आणि माझं सजेशन आहे, तुम्ही जर अजून एक मुद्दा सांगायचा झाला, जर तुम्ही यंग असाल, तुम्ही जर ग्रॅज्युएशन वगैरे कंप्लीट केलं असेल, चांगलं शिक्षण झालं असेल, तर तुम्ही कुठेतरी दुसऱ्या चांगल्या ठिकाणी जॉबचं बघा.
गव्हर्मेंट जॉबमध्ये बघा, आर्मी भरती असेल, पोलीस भरती असेल, ह्याच्यात ट्राय करा. ह्याच्यात पहिल्यांदा तुम्ही पोलीस भरती वगैरे ह्या गोष्टीमध्ये ट्राय करा. ह्याच्यात जर तुमचं काम झालं तर एकदम बेस्टच आहे. नाही झालं, तुमचं एज बार झालं, त्याच्यानंतर तुम्हाला पर्यायच नाही तुमच्याकडे, तर तुम्ही ह्या बिझनेसमध्ये करू शकता. हां, पण करू शकता, पण त्याच्यासाठी तुम्हाला अगोदर हे करावं लागेल, यावं लागेल, त्याच्यात सर्वाईव्ह व्हावं लागेल, गाड्या चालवावं लागतील, गाडी करावी लागेल, तरच तुम्ही हा बिझनेस करू शकता. नाहीतर अशा माझ्यासमोर कितीतरी उदाहरणं आहेत. गाड्या घेतलेत, धंदा होतोय न होतोय, एखादी ट्रिप घेऊन जाणार, तिकडंच बसणार, तिकडून पण आयडिया नसते कुठं ट्रिप मिळेल, काय मिळेल, तिकडून पण एमटी घरी येणार. म्हणजे पदरच्या पैशातून EMI भरण्याची वेळ लोकांवर आलेली आहे, येते. बरोबर आहे, त्यांचं काही चुकीचं नाही. ते जी कमेंट आली ना, मला त्यांचं काही म्हणणं सगळं म्हणणं मान्य आहे. पण याच्यात पण तुम्ही जर डोकेलिटीने बिझनेस केला, की बाबा कोणत्या ट्रिपा घ्यायच्या, कुठं जायचं, किंवा आज एखादी मी ओलाची ट्रिप घेऊन, आता मी सांगायचा उद्देश झाला, मी त्या दिवशी ती ओलाची आउट स्टेशनची ट्रिप घेऊन आलेलो कोलाडची. तर त्या कोलाडची ट्रिप मी ओलामध्ये घेऊन आलेलो. तर कस्टमरचा माझा तर कॉन्टॅक्ट नव्हता ना, तर ते डायरेक्ट मी ती कंपनीची ओलाची ट्रिप घेऊन आलो. पण ती ट्रिप झाल्यानंतर कस्टमरशी त्यांना आपलं गाडी चालवणं, आपलं बोलणं, ह्या गोष्टी पण कस्टमरला पटल्या. त्यामुळे त्यांनी आपला नंबर घेतला. त्यांनी सांगितलं आम्हाला परत जायचं, आम्ही तुम्हाला कॉल करू. परत त्याच्यानंतर त्यांनी डायरेक्ट मला पर्सनल कॉल केला. परत पर्सनल त्याच्यानंतर त्यांच्या मी 3 बुकिंग केल्या मित्रांनो. त्या कस्टमरच्या 3 बुकिंग केल्या. हेच महत्त्वाचं आहे. कारण कसं असतं, तुम्ही आज ओला उबेर जर आपल्याला फसवत असेल ना, ओला उबेर जर आपल्याला बिझनेस देत नसेल, किंवा त्यांचं काय हे करत असेल, तर ओला उबेरचे आपण कस्टमर कुठले आणणार आहे? ओला उबेरचेच कस्टमर खेचायचे आहेत आपल्याला. आज मी तो कस्टमर आहे कामोट्याचा, त्यांना मी माझ्याकडे, ते आज मला कुठंही जायचं असू द्या, ते मला फोन करतात, आम्हाला साहेब असंच इकडे जायचं, या तुम्ही. झालं ना, कशाला मग आपलं स्वतःचं ओला उबेरच्या मी सांगतो तुम्हाला, ओला उबेर आणि जे काय एव्हरेस्ट फ्लीट ह्यांचं जे आहे ना, ह्यांच्या शिड्यांचा वापर करून, ह्यांच्या पायऱ्यावरती चढून आपण आपलं अस्तित्व तयार करायचं आहे, आपण आपले कस्टमर तयार करायचे. हे मेन ह्या बिझनेसमध्ये महत्त्वाचं आहे. हेच माझं सांगण्याचा उद्देश आहे. तुम्ही ओला उबेर करा, पण तुम्ही कस्टमर तयार करा. आता आज पण मी एक बुकिंग घेऊन आलो आहे मित्रांनो, पर्सनलचं बुकिंग आहे माझं, त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला येईलच. तर इथं पाली गणपतीची वगैरे बुकिंग आहे, तर मी तिकडे घेऊन आलो आहे. तर ते कस्टमर ते सरळ मला म्हणले की आम्हाला पण सारखं असं जावं लागतं कुठे वगैरे, तुम्ही कुठे राहता वगैरे. मी म्हटलं साहेब मी कळंबोलीवर राहतो, रोडपालीला वगैरे. ते मग त्यांनी त्यांचा नंबर घेतला, म्हणजे आम्हाला सारख्या गाड्या लागतात इकडे तिकडे जायला, आम्ही तुम्हाला कायम सांगत जाऊ. म्हणजे हे असं गोष्टी असतात मित्रांनो, पर्सनल. आणि एकदा जर तुमचे पर्सनल कॉन्टॅक्ट चालू झाले ना, काही ओला उबेरची गरजच नाही मित्रांनो. फक्त थोडंसं टाईम लागेल, त्याला 5-6 महिने जातील. त्याच्यानंतर तुमचं जर एकदा पर्सनल चालू झालं ना, खूप मार्केटमध्ये खूप बिझनेस आहे, खूप धंदा आहे, खूप आहे. पण ते करणारा पाहिजे, डोकेलिटी पाहिजे, किंवा माझं असं म्हणणं आहे की ते जमलं पाहिजे. आता मी चालत व्हिडिओ बनवतो मित्रांनो, कारण की तिथं मुंग्या खूप आहेत. मी बसलेलो एका ठिकाणी, पण मुंग्या खूप आल्या अंगावरती. तर तुम्ही गाडी घ्यायचा विचार करा. तुम्ही जर तुम्हाला आता पर्यायच नाही, गावाकडे शेती नाही आहे, किंवा अशी पण लोक असतात गावाला जमीन नाही आहे, काय नाही आहे, काय करायचं, जॉब नाही आहे, 10-15 हजारात जॉबमध्ये काय परवडत नाही आपल्याला, तर तुम्ही सिम्पल, मी म्हणणार नाही तुम्हाला गाड्या घ्या, पण तुम्ही अगोदर दुसऱ्यांच्या गाडीवरती करा. भरपूर अशा मित्रमंडळी, भरपूर ओला उबेरला गाड्या चालवणारे लोक आहेत. काही लोक तर अशी आहेत मित्रांनो, सकाळी एक जण चालवतो, संध्याकाळी एक जण सकाळी स्वतः चालवतात दिवसभर, रात्री ड्रायव्हरला देतात, किंवा रात्री दिवसभर ड्रायव्हरला देतात, संध्याकाळी स्वतः चालवतात. अशी पण करणारी लोक आहेत. ओला उबेरमध्ये कमवणार नाही अशी लोक, लाख 1.5 लाख रुपये कमवणारी आहे. माझा एक मित्रच आहे कामोड्यातला मित्रांनो, त्याचं 1,40,000 रुपये ओला उबेरमध्ये त्याने कमवलेत. असं नाही की ते त्याच्यामध्ये हे नाही, पण ते करणाऱ्याची काम आहेत मित्रांनो. केलं पाहिजे, कस्टमर वाढवले पाहिजेत, आणि पर्सनल. आणि तुमच्याकडे पर्यायच नाही, आता काय लास्ट पर्याय नाही, तर तुम्ही कसे पण इथे येऊन 30-40 हजार रुपये महिन्याला कमवू शकता. पण त्याच्यात गाडी घेताना विचार करा, गाडीचा EMIचा विचार करा, कर्ज काढून घेऊ नका. तुमच्याकडे थोडेफार पैसे भांडवल शिल्लक पाहिजे, तर मग गाडी घ्या. बँका वगैरे ह्या गोष्टी सगळ्या आपल्याला लुबाडायलाच बसले आहेत. शोरूमवाल्यांचं काम काय, शोरूमवाल्यांना गाडी विकली, संपला विषय त्यांचा. ते पुन्हा तुम्हाला विचारत पण नाहीत. गाडी घ्यायच्या अगोदर मात्र तुम्हाला 10 वेळा फोन करतील. नंतर कोणाला आपल्याला नसते, ते आपल्याला स्वतःच करायचं. EMI भरायचे आहेत, EMI गोष्टी आहेत, आपला खर्च आहे. आता एक तुम्ही सिंगल असाल, पण उद्या लग्न झाल्यानंतर बाकीचा खर्च वाढत जाईल.
तर माझं मत एवढंच आहे, मला काय आता जास्त इथं ज्ञानपा जळवायचं नाही. काही जणांना वाटेल हा काय ज्ञानपा शिकवायला लागला आम्हाला, असं नाही आहे मित्रांनो. जे काय आपल्या आयुष्यामध्ये आज अनुभव आलेत, आज जवळजवळ 38-39 माझं वय आहे आणि जवळजवळ 10 वर्ष मी झालं या बिझनेसमध्ये. याच्या अगोदर पण मी दुसऱ्याकडे काम केलेलं आहे. तर एक माझा छोटासा अनुभव तुम्हाला शेअर करायचा होता. व्हिडिओ खूप मोठा होईल. आणि ती कमेंट केली त्याबद्दल धन्यवाद दादा. तुम्ही ती कमेंट केली, मला या विषयावर बोलायचंच होतं आणि त्याच्यामुळं आणि तुम्ही तर आपले व्हिडिओ बऱ्यापैकी लोक बघतायत, कमेंट करतायत, याचीच आपली पोच पावते. हेच या व्हिडिओमधून सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. जर कोणाला राग आला असेल वगैरे तर सॉरी. आणि ठीक आहे, मग आता हा व्हिडिओ मी इथंच थांबवतो. भेटू आपण पुन्हा एखाद्या अशाच नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. आणि तुम्ही मला सांगा तुम्हाला कोणत्या विषयावरती व्हिडिओ पाहिजे, काय कोणाचे काय प्रॉब्लेम, जे मला काय माहिती आहे मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवत जाईल. त्याची ही दादाची कमेंट आली त्यामुळे आपण हा व्हिडिओ बनवला. तर प्लीज दादा, तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर प्लीज राग मानू नका. तुमचं म्हणणं अगदी बरोबर, जे तुमचं म्हणणं आहे तेच माझं म्हणणं आहे. फक्त मी माझ्या म्हणण्यातून जे अर्निंग तुम्ही दाखवू नका म्हटलं आणि मी का दाखवतो याचं तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलं आहे. बाकी दुसरं काही नाही याच्यामध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.